आणि आता एक सविस्तर बातमी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची आज शिवतीर्थावर सभा होणार आहे। ठाकरे बंधूंच्या टीकेला फडणवीस आणि शिंदे आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज ठाण्यात सभा होतीये। या दोन मोठ्या घडामोडी, दोन मोठ्या सभा आज पार पडणार आहेत, त्याकडे सर्वांचं लक्ष खरं तर लागलेलं आहे। काल ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर सभा पार पडली आणि आज फडणवीस आणि शिंदेंची शिवतीर्थावर सभा पार पडणार आहे। दरम्यान या संदर्भात अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? सभेची जय्यत तयारी या ठिकाणी केल्याचं दिसतंय, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की 8 वाजता भाषणाला सुरुवात होणार आहे। मी सध्या शिवतीर्थ या परिसरामध्ये आहे। या ठिकाणचं जर वातावरण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की ठिकठिकाणी शिवसेनेचे आणि भाजपचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। मोठमोठ्या LED लाईट्स ज्या आहेत त्या सुद्धा ऑन करण्यात आलेल्या आहेत आणि जे शिवसैनिक आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा आता बसण्यासाठी जे गेट्स आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी आसन ग्रहण करायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय जवळपास 50,000 लोक बसतील इतकी आसन व्यवस्था या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये भाजपचे आणि शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भाजप, शिवसेना, रिपाई, आठवले गट यांच्या महायुतीच्या महासभेचा एक मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, ज्यावर विकसित मुंबई, सुरक्षित मुंबईचा नारा देण्यात आलेला आहे। सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि दावा केलेला आहे विकासाची दिसते गती, म्हणूनच मुंबईकरांची भाजप, शिवसेना आणि रिपाई अशा आशयाचं जे पोस्टर आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। ही आसन व्यवस्था जर पाहिली तर जेवढे उमेदवार आहेत 227 उमेदवार, त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी व्यासपीठावर करण्यात आलेली आहे। त्यानंतर सर्व जे नेते, प्रमुख नेते, पदाधिकारी त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। बघा, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रामदास कदम यांच्या बसण्याची व्यवस्था आहे, रवींद्र चव्हाण यांच्या बसण्याची व्यवस्था आहे, अमित साटम आहेत, त्यासोबतच राहुल नार्वेकर आहेत, आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर आणि नक्कीच गिरीश, या सभेकडे खरं तर सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। आता जाऊयात ठाण्यामध्ये गणेश थोरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय सांगाल? ठाण्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंची आज सभा पार पडतेय, या ठिकाणी सुद्धा जय्यत तयारी या सभेची करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी ठाकरे बंधू येणार आहेत। त्यांची सभेची जय्यत तयारी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट असलेल्या मनसेच्या वतीने मोठ्या जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय कानमंत्र देणार आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर ठाकरे ब्रँड कशा प्रकारे चालणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी आपण ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगाच्या बाहेर या ठिकाणी मोठा चौक आहे आणि या चौकामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि या सभेला मोठ्या संख्येने जे ठाणेकर हजेरी लावणार आहे। मात्र त्या अगोदर पाहायला गेलं तर जो फोटो दिसतो आपल्याला मागे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे पाहायला मिळतोय। पाहिलं तर त्यामुळे एक प्रकारची ऊर्जा जी आहे ते कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारचं चित्र आता बदलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील आजची सभा जी आहे ते भूतोना भविष्य अशा प्रकारची पार पडणार आहे। त्यामुळे नक्कीच गणेश, या सभेचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।